तर अजून कोणकोणत्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर। विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर आता कायद्यात रूपांतर। पुण्यातल्या जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। तर 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला अजित पवारांची माहिती। राज्यात 18 लघु उद्योग संकुलं स्थापन करण्यात येणार। लघु उद्योग संकुलांमधून रोजगार निर्मिती होणार अजित पवारांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषी पंप योजना राबवण्यात येणार। 8,50,000 नवीन कृषी पंप बसवण्यात येणार। तर शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांची घोषणा। पाणीपुरवठा विभागाला 3,875 कोटी रुपये। 1 कोटी नळ जोडणीचं उद्दिष्ट अजित पवारांची घोषणा। तर केंद्राच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद असल्याची ही माहिती। तर अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांसाठी देखील मोठा निर्णय। अंगणवाडी सेविकांना पगारवाढीचं गिफ्ट देण्यात येणार। पर्यटन धोरणांसाठी 50 पर्यटन स्थळांची निवड करणार अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा। विधिमंडळ परिसरात फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर। देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभं असल्याचं जनतेच्या पाठीशी उभे खंबीर नेतृत्व अशा आशयाचे लागले बॅनर।